आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तुम्ही सत्सक विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा. काय कमी काय पडलं होतं रामदास कदमांना? संजय कदमांना गरज होती, मी मान्य करतो. रामदास कदमांना काय कमी होतं? पैसे अडक्याची कमी नव्हती. मुलगा निवडून आला होता, राज्यमंत्री होता. तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडमडतोय. पण 4 वेळा नाही 6 वेळा आमदार झालात. विनोदी पक्षनेते, काय विनोदी ना, विनोदी पक्षनेता झालात. पर्यावरणाचे आमदार मंत्री झालात. पर्यावरणाचे मंत्री, पर्यावरण म्हणजे पर्यावरती, पयावन त्याचे मंत्री तुम्ही झालात. एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय? उद्धव ठाकरे माझ्या पोराला संपवायला बसले. उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली. उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी ते केलंय. अरे संजय कदमांनी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला. पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता. पण रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे. कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला. ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर? यांनी कसा घेतला? हा सत्यकर्ता किती लाचार आहे, किती हलकट आहे. आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो. मी कधीही कोणाला अरे तुरे करत नाही. परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे, ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटता कामा नये. अहो बशीरभाई, दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील, तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नयेत. या मताचा माणूस मी आहे. विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नयेत. पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना 6 वेळा आमदार केलं, काय लायकी होती तुमची? कोण तुम्ही? काय तुमची कुवत काय होती? तुमची विद्वत्ता काय होती? तुमचा अभ्यास काय होता? तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं? 0 योगदान. त्या परशुराम शेठची चिलीम भरणारा हा माणूस, चियार भरणारा हा माणूस, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय? कशी जीव वळते कशी तुमची? वळता कामा